नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्ही एम स्टडी मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विकास विभाग अंतर्गत चौकीदार भरती घेण्यात येत आहे. त्या संदर्भात वेळापत्रक जाहीर झालेले आहे परीक्षाचे. म्हणून आपण त्यासाठी प्रॅक्टिस सिरीज घेऊन आलेलो आहोत. यामध्ये आपण सामान्य ज्ञान म्हणजे जनरल नॉलेजचे जेवढेही PYQ असतील, ते जे परीक्षेमध्ये वारंवार विचारले प्रश्न असतील ते आपण प्रॅक्टिस स्वरूपात बघणार आहोत. ही सिरीज असणार आहे मित्रांनो. ही आपली प्रॅक्टिस सिरीजची पहिला पार्ट असेल. याच्यानंतर आपण आणखी पुढे जाऊया. जसे परीक्षा जवळ येईल तसं आपण पुढे जाणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, 100% येणारे प्रश्न आहेत. चला तर मग वेळ न वाया घालवता आपण आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया. पण प्रश्न सुरुवात करण्यापूर्वी जर आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपल्या पहिल्या प्रश्नाकडे जाऊया. हे आपला सिलेबस आहे. हा बघा, पहिला प्रश्न, सौर ऊर्जेचा मुख्य स्रोत कोणता? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी, सूर्य. ओके, पर्याय क्रमांक सी, सूर्य. ओके, चला नेक्स्ट, जगातील सर्वात उंच शिखर कोणते? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी, माउंट एव्हरेस्ट. ओके, कोणतं? माउंट एव्हरेस्ट. आलं लक्षात? चला पुढे जाऊया. जगातील सर्वात मोठा खंड कोणता? याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी, आशिया. ओके, चला पुढे जाऊया. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण? याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ओके, चला नेक्स्ट, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ए, यकृत. ओके, चला पुढे जाऊया. अजिंठा लेणी कोणत्या राज्यात आहे? अजिंठा लेणी आपल्या प्यारा महाराष्ट्रात म्हणजे छत्रपती संभाजीनगर येथे आहे. ओके, याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, महाराष्ट्र. ओके, चला पुढे जाऊया. भारताचे लोहपुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो भारताचे लोहपुरुष पर्याय क्रमांक सी, सरदार वल्लभभाई पटेल. ओके, चला नेक्स्ट, संगणकाचा शोध कोणी लावला? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो चार्ल्स बेबेज. पर्याय क्रमांक बी. ओके, यांना संगणकाचे जनक देखील म्हटले जाते. ओके, चला पुढे जाऊया. सूर्यमालेतील सर्वात जवळचा ग्रह कोणता? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी, बुध. कोणता? बुध. ओके, चला पुढे जाऊया. पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे? याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो H2O. पर्याय क्रमांक सी. ओके, विद्यार्थी मित्रांनो, सर्व प्रश्न येणारे प्रश्न आहेत. 100% हे प्रश्न परीक्षेला येणार म्हणजे येणार. म्हणून तुम्ही या प्रश्नांची खाली प्रॅक्टिस करून घ्या. ओके, चला पुढे जाऊया. गांधीजींचा जन्म कोणत्या वर्षी झाला? याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ए, 1869. म्हणजे आपल्या गांधीजींचा जन्म केव्हा झाला होता? 2 ऑक्टोंबर. ओके, 1869 मध्ये. ओके, चला पुढे जाऊया. गेटवे ऑफ इंडिया कुठं स्थित आहे? हे तर तुम्हाला माहीतच आहे मित्रांनो. गेटवे ऑफ इंडिया हे मुंबईत स्थित आहे. पर्याय क्रमांक सी. ओके, मुंबई. गेटवे ऑफ इंडिया हे महाराष्ट्र मुंबई येथे स्थित आहे. अपोलो बंदर परिसरात अरबी समुद्र किनाऱ्यावर ते स्थित आहे. ओके, क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश कोणता? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो रशिया. पर्याय क्रमांक डी. ओके, वातावरणातील सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी, नायट्रोजन. ओके, किती आहे तर ते 78%. आणि ऑक्सिजन मित्रांनो 32%. ओके, नायट्रोजन किती आहे? 78.
ओके. आणि आपलं ऑक्सिजन मित्रांनो 21%. ओके 21. आलं लक्षात. चला पुढे जाऊया. विद्युत बल्बचा शोध कोणी लावला? थॉमस ॲल्वा एडिसन यांनी लावलेला होता. याचा पर्याय क्रमांक बी. तुम्हाला जर विचारलं तर कोणत्या वर्षी लावला, तर 1879 ओके, लक्षात ठेवायचं. 1879 कोणी लावला? थॉमस ॲल्वा एडिसन. ओके. नेक्स्ट, भारताचे राष्ट्रीय फळ कोणते? याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो, राष्ट्रीय फळ आपले आंबा आहे. पर्याय क्रमांक सी. ओके. नेक्स्ट, जगातील सर्वात लांब नदी कोणती? याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो नाईल. कोणती? सी नाईल. आणि क्षेत्राच्या दृष्टीने सर्वात लांब नदी विचारली तर ॲमेझॉन. ओके. कोणती? ॲमेझॉन. पात्रामध्ये मोठी कोणती नदी जर विचारली तर ती ॲमेझॉन. आणि लांबीने विचारली तर नाईल. ओके. इजिप्तमध्ये आहे ती. पुढे जाऊया. आराम हराम है असे कोणी म्हटले? आराम हराम है असे जवाहरलाल नेहरू यांनी म्हटले. पर्याय क्रमांक सी. ओके. नेक्स्ट, मानवी शरीरातील एकूण हाडे किती असतात? योग्य उत्तर आहे मित्रांनो 206. पर्याय क्रमांक ए. ओके. 206 हाडे असतात आपल्या मानवी शरीरामध्ये. मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात? याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो दादोबा पांडुरंग तरखडकर. पर्याय क्रमांक सी. ओके. पुढे जाऊया. द डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले? डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक मित्रांनो जवाहरलाल नेहरू यांनी लिहिले. पर्याय क्रमांक बी. ओके. नेक्स्ट, भारताचे सर्वोच्च पद कोणते? भारताचे सर्वोच्च पद मित्रांनो राष्ट्रपती आहेत. नामधारी आहे, पण सर्व जे अधिकार असतात ते पंतप्रधान यांच्याकडे असतात. पण जर सर्वोच्च पद विचारलं तर राष्ट्रपती. ओके. नामधारी पद असतं. कोणता दिवस पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो 5 जून. पर्याय क्रमांक ए. काय? 5 जून. ओके. हत्तीच्या गर्भधारणेचा काळ किती असतो? हत्तीच्या गर्भधारणेचा काळ हा 22 महिने असतो. किती असतो? 22 महिने. पर्याय क्रमांक सी. ओके. आलं लक्षात. चला पुढे जाऊया. नृत्य प्रकारातील कथ्थक हा कोणत्या राज्याचा लोकप्रिय प्रकार आहे? तर हा मित्रांनो उत्तर प्रदेशचा लोकप्रिय प्रकार आहे कथ्थक. पर्याय क्रमांक बी. महाराष्ट्रामध्ये लावणी. ओके. पुढे जाऊया. चला बघा मित्रांनो, थँक्यू. अशाच प्रकारचे जर तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ हवे असतील तर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपण अशी सिरीज चालू केलेली आहे. आदिवासी विकास विभागाअंतर्गत जी चौकीदार पदाची भरती घेतली जात आहे, त्यासाठी आपण परीक्षेमध्ये येणारे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न जे PYQ असणार आहोत ते दररोज घेणार आहोत. आणि याची जी प्रॅक्टिस सिरीज आहे आपण आज सुरू केलेली आहे. म्हणून आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग, धन्यवाद.